नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, शिक्षणाचं महत्त्व जे आहे ते आपण सगळेजण जाणतोच, कारण शिक्षण हा प्रगतीचा पाया आहे. पण जेव्हा आपण 2021 म्हणजेच नवीन तंत्रज्ञानाच्या युगातल्या शिक्षणाचा विचार करतो तेव्हा डिजिटल शिक्षण हे एक महत्त्वाचं माध्यम आपल्या डोळ्यासमोर येतं. आपण जेव्हा डिजिटल शिक्षण म्हणतो तेव्हा ते अधिक रोचक तर होतच, पण आजची जी लहान मुलं आहेत ना त्यांची आणि तंत्रज्ञानाची खूप छान मैत्री आहे. म्हणजे हे तर आपण घराघरात बघतोच आहे की घरातल्या मोठ्या माणसांपेक्षा जी लहान लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी तंत्रज्ञान खूप अतिशय महत्त्वाचं रोचकही आहे. जर शिक्षण हे या डिजिटल माध्यमातून दिलं गेलं तर मुलांसाठी ते अतिशय छान, रोचक, इंटरेस्टिंग असेल आणि मुलांचा ओढा देखील त्याकडे वाढेल. आज आपण चर्चा करणार आहोत डिजिटल शिक्षण प्रणालीबद्दल. आजचा विषय काय आहे बघून घेऊया. डिजिटल शिक्षण प्रणाली हा आजचा आपला विषय आहे आणि ह्या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर तसेच दोन महत्त्वाचे तज्ज्ञ आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेले आहेत. त्यांची ओळख करून घेऊया. आज आपल्याबरोबर आहेत ग्लोबल टीचर्स प्राइज 2020 चे मानकरी रणजित सिंह डिसले सर. सर नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. आणि त्याचबरोबर ज्येष्ठ संपादक राजा माने सर आज आपल्या बरोबर आहेत. सर नमस्कार. आपलंही कार्यक्रमात स्वागत करते. खरं तर या दोघांचीही वेगळी अशी ओळख करून देण्याची गरज नाहीये. डिसले सरांना गेल्या काही महिन्यापासून आपण वेगवेगळ्या समाज माध्यमांमधून आणि वेगवेगळ्या दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून आपण बघतोय, कारण 140 देश आणि 12,000 शिक्षकांचे अर्ज ह्यातून त्यांना निवडलं गेलंय आणि 7 कोटी रुपयांचं जे बक्षीस आहे ते सरांना मिळालेलं आहे. आणि खरोखरच सर आमच्या सगळ्यांसाठी, आपल्या देशासाठी ही अतिशय अभिमानाची अशी गोष्ट आहे. सर खूप खूप अभिनंदन आपलं त्यासाठी. धन्यवाद. आपल्याबरोबर ज्येष्ठ संपादक राजा माने सर आहेत. नगर, मराठवाडा, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी त्यांनी पॉलिटिकल एडिटर, राजकीय विश्लेषक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आहेत. 9 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यम अधिस्वीकृत समितीचे सर अध्यक्ष आहेत. आजचे दोन्ही जे तज्ज्ञ आहेत ते आज आपल्याशी बोलणार आहेत डिजिटल शिक्षण प्रणाली या विषयावर. अर्थातच आपल्याही मनात अनेक प्रश्न असतील, काहीतरी आपल्याला सरांशी बोलायचं असेल तर जरूर आपण संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचे जे दूरध्वनी क्रमांक आहेत ते टिपून घ्या. दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 आणि 24988050. 022 हा STD कोड आहे मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी. फोन जरूर करा, पण नेहमीच्याच गोष्टी आपण लक्षात ठेवणार आहोत. जेव्हा तुम्ही फोन कराल आणि फोन इथे जोडला गेलाय असं तुम्हाला कळेल तेव्हा टीव्हीचा आवाज अगदी कमी करा, बंद ठेवला तरीही चालेल. आणि आजचा जो विषय आहे डिजिटल शिक्षण प्रणाली या विषयाला अनुसरूनच आपले प्रश्न असू द्यात. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. पुन्हा एकदा डिसले सर, माने सर दोघांचंही स्वागत करते कार्यक्रमामध्ये. सर आता आम्ही काही महिन्यांपासून तुमची एक व्हिडिओ क्लिप आहे की तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे आणि खूप आनंद होतोय आणि स्वाभाविक आहे ते. तर ती जेव्हा आम्ही क्लिप बघतो तेव्हा आम्हालाही खूप आनंद होतो. आमचंही म्हणजे आम्हालाही खूप अभिमान वाटतो संपूर्ण भारतवासियांना. तर हा पुरस्कार मिळाला तेव्हा तुम्हाला नक्की काय वाटलं? माझ्या चेहऱ्यातल्या किंवा माझ्या मनातल्या ज्या भावना आहेत ते मला वाटतं त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर तुम्हाला दिसलेल्या आहेत की खूप अनएक्सपेक्टेड होतं. एक सरप्राईज, बिगेस्ट सरप्राईज आपण ज्याला म्हणूयात की माझ्या आई वडिलांना, सर्वांनाच आम्हाला आनंद झाला की जेव्हा ती घोषणा झाली. स्टीफन फ्राय, लंडनचे अभिनेते, त्यांनी घोषणा केली की ग्लोबल टीचर प्राइज गोज टू रणजित डिसले. आणि त्या वेळची जी भावना आहे, जी एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे, मला वाटतं ती त्या व्हिडिओच्या माध्यमातून, आणि तो एक नॅचरल एक्सप्रेशन ऑफ फिलिंग्स आहे की नैसर्गिकरित्या ती आईला मी तितक्याच उत्कट भावनेनं मिठी मारली. तर मला वाटतं हा क्षण माझ्या आणि सर्व भारतीयांच्या मनामध्ये अगदी कोरला गेलेला आहे की किती नॅचरली एखादी रिॲक्शन आणि त्याचा आनंद, चेहऱ्यावरचा आनंद हा मी तुमच्या शब्द म्हणजे तुम्हाला जसं अपेक्षित आहे की शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करता देखील मला येणार नाहीये, इतकी ती आनंदाची भावना त्या कृतीतून व्यक्त झाली असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि खरं तर असं होतं की आपल्याला एखादा पुरस्कार मिळतो एखाद्या व्यक्तीला, म्हणजे जसा सरांना मिळाला, आणि त्या पुरस्काराचा आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटतो, पण जो प्रवास आहे त्यामागचा
तो जाणून घेणं खूप गरजेचं आहे आणि तो प्रवास आपण कार्यक्रमातून आज उलगडणार आहोत. माने सर, तुम्ही सरांचा जो प्रवास आहे तो पहिल्यापासून पाहिलेला आहे आणि आज तुम्हाला सगळं माहिती आहे की पहिल्यापासून ते आज सरांना जो पुरस्कार मिळालेला आहे, तर तुमच्या काय भावना आहेत? एक तर सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की त्यांची जी उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर, खरं तर या देशातल्या ग्रामीण शिक्षण पद्धतीत क्रांती आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाचं कौतुक जागतिक पातळीवर होतं. हे आमच्या सारख्या अभ्यासकांसाठी आनंदाची बाब आहे. खरंच. आणि डिसले सरांनी नेमकं तेच केलं. ग्रामीण भागात नवी गोष्ट रुजवायची तर काय केलं पाहिजे हे स्वतःपासून सुरुवात केली. त्यामुळं त्यांच्याविषयी त्यांना हा पुरस्कार मिळाला. तांत्रिकदृष्ट्या त्यांनी खूप चांगलं प्रेझेंटेशन जगापुढं केलं. परंतु ग्रामीण भागात हे करत असताना जी काळजी घ्यायला हवी ती जाणीवपूर्वक घेत असल्याचा अनुभव एक संपादक म्हणून मी गेली अनेक वर्ष त्यांच्याकडे पाहताना घेतोय. खरंय. सर, आपण म्हणतो की एवढा मोठा आज पुरस्कार मिळालेला आहे. मागं जेव्हा तुम्ही वळून बघता, एक शिक्षक म्हणून सुरुवात कशी झाली तुमची आणि सुरुवातीच्या काही आठवणी आज सांगता येतील का? हो, नक्कीच. हा प्रवास मागच्या 12 वर्षाचा प्रवास आणि त्या प्रवासामध्ये केलेलं कष्ट त्याचं कदाचित आपण म्हणूयात की हे फळ म्हणून हा पुरस्कार मिळालेला आहे. पण मला वाटतं हा प्रवास आणि त्याच्यामध्ये आलेली संकट आणि सुरुवात हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. 2009 साली मी एक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळा परितेवाडी इथं रुजू झालो आणि पहिला दिवस जो अजूनही माझ्या स्मरणात आहे, आठवणीत आहे, की पहिल्या दिवशी जेव्हा माझे मुख्याध्यापक मला माझ्या वर्गखोलीमध्ये घेऊन गेले आणि म्हणाले, सर ही तुमची वर्गखोली आहे. आणि मी त्या वर्गखोलीकडे आश्चर्याच्या नजरेने बघत होते की सर म्हणलं हे तर वर्गखोली नाही, हे गोठा म्हणून वापरलं जातं. दिसतं इथं शेळ्या मेंढ्या बांधलेल्या आहेत, तो कडबा आहे आणि मग ही कशी काय असू शकते वर्गखोली? तर मुख्याध्यापकांनी एकच उत्तर दिलं, ही आपल्या सरकारची जागा आहे, ही तुमची वर्गखोली आहे. त्या वर्गखोलीचं रूपांतर एका ग्लोबल क्लासरूम मध्ये करणं आणि त्याच्यासाठी केलेले प्रयत्न हा तुम्हाला एक काउशेड टू ग्लोबल क्लासरूम असा प्रवास या 2 शब्दांमध्ये मांडता येईल. अर्थात याच्यासाठी खूप कष्ट, अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. ती वर्गखोली परत मिळवणे हे माझ्यासाठी सर्वात पहिलं महत्त्वाचं आव्हान होतं. आणि ती वर्गखोली मिळवत असताना मग त्यासाठी करावे लागलेले प्रयत्न, प्रसंगी दगड धोंडे खावे लागले. ज्या मालकाने ती वर्गखोली बळकावली होती त्याचा विरोध पत्करून, समाजाचा विरोध पत्करून ती वर्गखोली परत मिळवणे हा माझ्यासाठीचा पहिला महत्त्वाचा टप्पा होता. आणि मग या मधल्या कालावधीमध्ये मी गावाचं पूर्ण एक सर्वेक्षण केलं की काय नेमकं या गावातलं एज्युकेशनल स्टेटस कसं आहे, इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड कसं आहे त्यांचं, त्यांचे विचार, त्यांची चालीरीती याच्याविषयीचा मी खूप अभ्यास केला. आणि त्याच्यातून माझ्या असं लक्षात आलं की या गावामधले महिलांचं शिक्षित असण्याचं प्रमाण काहींचं जास्त आहे पुरुषांच्या तुलनेमध्ये. आणि म्हणून मग मी याच गोष्टीचा फायदा घेण्याचं ठरवलं की कसं शिक्षण मुलांच्या घरी घेऊन जाता येईल आणि ते घरी गेलेलं शिक्षण कसं महिलांच्या मदतीनं, त्यांच्या आई वडिलांच्या मदतीनं अधिक साधं सोपं करता येईल याच्यासाठी पालकांचा शिक्षणामध्ये सहभाग मी घ्यायला सुरुवात केली. कारण हे बदल घडवायचे असतील तर एकट्या शिक्षकांनी वर्गखोलीमध्ये प्रयत्न करणं तितकंसं पुरेसं ठरणार नाही हे मला दिसून येत होतं. म्हणून मग मी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी या त्रिसूत्रींच्या मदतीनं शिक्षण व्यवस्था आणि त्या गावामध्ये अपेक्षित बदल करण्यासाठी यांच्या मदतीनं प्रयत्न करायला सुरुवात केली. बरोबर. म्हणजे डिजिटल शिक्षण हा भाग आहे, हा थोडासा पुढचा आहे, पण त्याच्या आधी मूलभूत शिक्षण जे आहे तर ते देणं आणि तुम्ही जसं सांगितलं की अगदी वर्गखोलीपासून सुरुवात करणं. आणि डॉक्टर मृण्मयी, मला म्हणजे थोडं नेहमीच उत्सुकता वाटते की हे त्रिसूत्री यांनी तयार केली, कशा पद्धतीनं जायचं या संदर्भात हे केलं. पण उत्सुकतेचा प्रश्न माझ्याबरोबर महाराष्ट्रातील अनेकांना असेल की यांची आणि डिजिटल प्रणालीची पहिली भेट कधी झाली. कारण भेट झाल्याशिवाय, स्वतःला समजल्याशिवाय माणूस ही जमवाजमव करत नाही. तर हे जमवाजमव केली पाहिजे असं तुम्हाला कधी वाटलं किंवा तुम्हाला त्याची आवड स्वतःला कधी निर्माण झाली? हा तंत्रज्ञान हा माझ्या आवडीचा विषय अगदी लहानपणापासूनच राहिलेला आहे. म्हणजे मी चौथीला असताना मी पहिल्यांदा कम्प्युटर बघितला आणि 5वी पासून मी कम्प्युटर सायन्स हा विषय फॉर्मली शिकलेलो आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीनं काय नेमके बदल करता येऊ शकतात आणि तंत्रज्ञान ही किती मोठी ताकद आहे तुमचं जीवन बदलण्यासाठीचं हे मी स्वतः अनुभवत होतो.
फक्त एक शिक्षक म्हणून तंत्रज्ञान मुलांचं जीवन आणि त्यांच्या जीवनामध्ये एक चांगले बदल घडवण्यासाठी कसं वापरता येईल या दृष्टिकोनातूनच मला शाळेमध्ये प्रयत्न करायचे होते. आणि असं म्हणू शकतो की त्याच्यासाठीची अनुकूल परिस्थिती ती त्या गावामध्ये होती की तिथं अजून तंत्रज्ञानाची वारं जे म्हणूयात किंवा ते तंत्रज्ञान तिथपर्यंत पोहोचलेलं नव्हतं. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीनं अपेक्षित बदल अधिक वेगवान गतीनं करता येतात आणि तेच नेमकं मी या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्या शाळेमध्ये त्या वर्गखोलीमध्ये केलं आहे. त्याच्यामुळे आज जो बदल तुम्हाला दिसतोय तो त्याचं श्रेय मला वाटतं की तंत्रज्ञानालाच आपण अधिक देऊ शकतो. सो स्पेसिफिकली हा तंत्रज्ञान आवडीचा विषय लहानपणापासून असल्यामुळेच कदाचित ती आवड पुढे एक शिक्षकी पेशामध्ये देखील ते वापरली जात आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. तुम्ही सांगितलं की तंत्रज्ञानाचा उपयोग तुम्ही शिक्षण पद्धतीमध्ये केलात, पण मुळात जेव्हा आपण म्हणतो की एक शहरी जीवन आणि ग्रामीण जीवन ह्याच्यामध्ये एक जीवनशैलीमध्येच फरक असतो आणि माढा तालुक्यातील परिसेसारख्या छोट्या गावामध्ये तुम्हाला जेव्हा ही डिजिटल शिक्षण प्रणाली त्यांना सांगायची होती, कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये की आपण शिक्षण अशा पद्धतीने घेतोय किंवा शिक्षणाची एक ठोकताळे असतात की शिक्षण म्हणजे वही, पुस्तक, पाटी, पेन्सिल, तर ते सोडून तुम्ही जेव्हा डिजिटल प्रणालीकडे वळलात तेव्हा तुम्हाला काही आव्हानं जाणवली त्यात? आव्हानं तर त्या गावामध्ये परितेवाडीमध्ये अगदी मूलभूत पासून सुरुवातीला होती. म्हणजे माझ्या समोरची आव्हानं किती खडतर होतील जसं सांगितलं की वर्गखोली मिळवण्यापासून ती आव्हानांना सुरुवात झाली होती. दुसरं महत्त्वाचं आव्हान होतं की शाळेमध्ये मुलं आली पाहिजेत, कारण अशा वर्गखोलीमध्ये मुलं कशी काय शिकणार, ती कशी काय टिकणार. त्याच्यामुळे ती वर्गखोली पहिल्यांदा मिळवल्यानंतर दुसरं आव्हान होतं की या मुलांना शाळेत आणलं पाहिजे आणि शाळेत आणल्यानंतर ती टिकली पाहिजे. मग या मुलांना शाळेचं एक आकर्षण कसं काय असू शकतं, कारण ते आकर्षणाचे केंद्र असेल तर मुलं अधिक लवकर त्याकडे आकर्षित होतात. तर मग म्हणून असं लक्षात घेतलं की मी एक लॅपटॉप विकत घेतला आणि मग त्या लॅपटॉपवरती जेवढी मुलं शाळेत येत होती त्या मुलांना आम्ही व्हिडिओज, पिक्चर दाखवायचं, गाणी बघायची, डान्स करायचं, अशा पद्धतीचा आमचा प्रयोग चालू होता. मग जी थोडी पोडकी मुलं शाळेत येत होती ते एन्जॉय करत होते आणि मग ते घरी गेले की त्यांच्या मित्रांना सांगायचं, आज आम्ही शाळेत हा पिक्चर बघितला, उद्या आम्ही हा बघणार आहोत. त्याच्यामुळं तो एक अट्रॅक्शन झालं इतर मुलांना की जे शाळेत येत नव्हते. त्यांच्या असं लक्षात आलं की अरे हा शाळेत जाऊन किती मस्त मजेत राहतोय आणि इकडे मी शेतात जातोय, उगा रोज काम करतोय, त्याच्यापेक्षा आपण शेताला बुट्टी मारून आपण शाळेत जाऊयात. असं ते हळूहळू मग एकमेकाला सांगत सांगत ती मुलं सगळी शाळेत यायला लागली. शाळा म्हणजे एक एंटरटेनमेंटचं ठिकाण झालं होतं त्यांच्यासाठी. आता त्या एंटरटेनमेंट ठिकाणाचं एज्युटेनमेंटमध्ये रूपांतर करणं हा एक शिक्षक म्हणून माझ्या समोरचं एक स्किल म्हणून की तिथं शिक्षकाच्या स्किलची खरी तर परीक्षा होते. आणि मग त्यांच्याच त्या व्हिज्युअल मेमरीचा वापर करून मी पाठ्यपुस्तकातल्या घटकांवर आधारित व्हिडिओ तयार केले. माझ्या स्वतःचे लेक्चर्स मी त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केले. यूट्यूबवरचे काही व्हिडिओ त्याला माझा स्वतःचा आवाज दिला. ज्या शिक्षकांचा आवाज चांगला आहे त्यांच्याकडून कविता रेकॉर्ड करून घेतल्या आणि मग अशा पद्धतीनं छोटे छोटे प्रयोग तंत्रज्ञानाच्या मदतीनं करायला सुरुवात केली की ज्याच्यामुळं ही जी दोन महत्वाची आव्हानं होती की मुलं शाळेत आली पाहिजेत आणि पालकांचा शाळेकडे किंवा शिक्षणाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन बदलला पाहिजे, तो आव्हान पार करण्यासाठी मग अशा पद्धतीचं तंत्रज्ञान मी वापरतो. वा, म्हणजे एंटरटेनमेंट टू एड्युटेनमेंट हा एक नवीन मला वाटतं ही जी संकल्पना आहे ती सरांनी राबवली आणि त्यामध्ये जी आव्हानं आली त्यांना देखील तोंड देत आज हा जो एक मोठा पल्ला जो आहे तो त्यांनी गाठलेला आहे. आणखीही या संपूर्ण प्रवासाविषयी आपण जाणून घेणार आहोत कार्यक्रमातून, पण आता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार, विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. डिजिटल शिक्षण प्रणाली ह्या विषयी आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याबरोबर आज दोन तज्ज्ञ आहेत. एक तर ग्लोबल टीचर्स प्राइज 2020चे मानकरी रणजित सिंग डिसले सर आणि ज्येष्ठ संपादक राजा माने सर. सर डिसले सर, तुम्ही सांगितलं की ही जी सुरुवात तुम्ही डिजिटल शिक्षण प्रणालीची केली, आता यावेळी म्हणजे 2020 मध्ये विशेषतः कोरोना काळानंतर आम्हाला कुठे थोडं थोडं कळायला लागले की डिजिटल शिक्षण म्हणजे काय आहे. पण तुम्ही जी सुरुवात केली ती 2017ला केली, तर त्यावेळी काय अनुभव होता की लोकांना काही माहिती होतं का की डिजिटल शिक्षण काय असतं? नाही, मुलांना किंवा पालकांना हे डिजिटल शिक्षण आहे असं काही त्यांच्या मनात ती संकल्पना, काहीतरी नवीन आहे हे त्यांना फक्त माहित होतं.
त्याच्यामुळे मग हे नेमकं काय आहे, हे कसं मुलांच्या शिक्षणामध्ये याचा सकारात्मक किंवा चांगला परिणाम दिसून येतो. आजही मला आठवतं की जेव्हा 2017 साली आम्ही व्हर्च्युअल फील्ड ट्रिप हा नवीन एक प्रयोग चालू केला. बरं, व्हर्च्युअल फील्ड ट्रिप. तर आम्ही काय करायचो की पाठ्यपुस्तकातले जे घटक जगाच्या पाठीवर जिथं कुठं अस्तित्वात आहेत तिथं आम्ही व्हर्च्युअली जायचो. म्हणजे आपल्या 4थीच्या इतिहासामध्ये आम्ही छत्रपती शिवरायांचा इतिहास मुलांना शिकवतो. तर हा इतिहास गड किल्ल्यांच्या रूपात आजही महाराष्ट्रामध्ये आहे. तर मग त्या किल्ल्यांवरती आम्ही व्हर्च्युअली जातो. तिथल्या गाईड्स कडून तो इतिहास, त्याच्यावर त्या किल्ल्यावरचा घडलेला इतिहास, जिवंत इतिहास आम्ही समजून घेतो. आम्ही पहिली व्हर्च्युअल ट्रिप केली ती आफ्रिकेतल्या सॅनकॉप स्कूल सोबत, केपटाऊन मधल्या. आणि तो प्रयोग पाहण्यासाठी अख्खं गाव आमच्या वर्गखोलीमध्ये जमा झालं होतं. आणि त्या दुपारचे मला वाटतं 2:30ची वेळ होती, 17 ऑक्टोबर अराउंड. आणि पहिला आम्ही व्हिडिओ कॉल केला की आमच्या स्क्रीनवरती तो पेंग्विन पक्षी दिसला. आणि तो दिसता क्षणी मुलांनी एकच कल्ला केला की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, आणि ते सर्वांनाच अगदी त्यांनी भारावून जाऊन गावकऱ्यांनी टाळ्या वाजवल्या की कुठंतरी असं काहीतरी घडतंय, ते आपल्या शाळेमध्ये विदाऊट लिव्हिंग क्लासरूम आपण ते बघू शकतो. तर मुलांना याच्यातून काय मिळतं बघा, मुलं धाडसाने प्रश्न विचारू लागतात. क्वेश्चनिंग स्किल त्यांच्यामध्ये डेव्हलप होतं. पाठ्यपुस्तकाच्या मध्ये जो आशय लपलेला आहे त्या पाठ्यपुस्तकाच्या आशयाचं अधिक दृढीकरण करण्यासाठी ते एक्सपर्ट टीचर्सकडून शिकून घेतात. पुस्तकामध्ये जी माहिती आहे त्याचं व्हेरिफिकेशन करतात. गाईड्स जी आम्हाला माहिती सांगतात किल्ल्याविषयी किंवा तिथं घडलेल्या इतिहासाविषयी, ती माहिती आणि पाठ्यपुस्तकातली माहिती याची पडताळणी ते करतात. आणि जो किल्ला ते पाहत असतात त्या किल्ल्याविषयी त्यांना जे काही दिसतं स्क्रीनवरती त्याच्याविषयी अनेक प्रश्न विचारतात. म्हणजे मुलं स्वतःच्या गतीनं शिकतात. एक शिक्षक म्हणून मी तंत्रज्ञान जेव्हा वापरतो तर ते सहाय्यक म्हणून अशा पद्धतीनं काम करतं. आणि मुलं त्या तंत्रज्ञानामध्ये अधिक वेगवान, अधिक चांगल्या पद्धतीने शिकत आहेत. हे या व्हर्च्युअल फील्ड ट्रिपच्या या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीतून दिसून आलेलं आहे. नक्कीच. म्हणजे आता तुम्ही जो प्रसंग सांगितलात की आफ्रिकेत जाणं किंवा एखाद्या गडावर जाणं हे नक्कीच मुलांसाठीच नाही तर मला वाटतं मोठ्यांसाठी पण खूप रोचक अशी ही गोष्ट आहे. माने सर, हे जेव्हा सगळे बदल घडत होते परिते गावामध्ये, तर तेव्हा संपादक म्हणून तुम्ही याची कशा पद्धतीने दखल घेतली किंवा कशा पद्धतीने प्रोत्साहन तुमचं नेहमीच सरांबरोबर राहिलेलं आहे? सर काहीतरी माढा तालुक्यात करतायत ही चर्चा सतत कानावर यायची. आणि काहीतरी करतायत म्हटलं की पत्रकार गप्प बसत नाही. त्यामुळं सरांकडं मी माझे काही प्रतिनिधी पाठवले आणि नक्की काय करतायत ते समजून घ्या आणि मग आपण पाहूया. जर वेगळं काही करत असतील तर कौतुक करू आणि चुकीचं काय करत असतील तर ठोकून काढू. अशा पत्रकारितेच्या शैलीत आम्ही आमची टीम त्यांच्याकडे पाठवली. पण त्यातून आम्हाला असं जाणवलं की हा माणूस झपाटलेला आहे आणि हा पेटून उठून काहीतरी करतोय. मग आमच्याच बार्शीच्याच एका आपल्या निंबाळकर महेश निंबाळकरांच्या आश्रमामध्ये व्हर्च्युअल क्लास सरांनी आयोजित केला होता आणि त्याविषयी मी माहिती घेतली. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की सरांचं काम हे काय फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, देशापुरतं मर्यादित नाही. त्या दिवशी ते एका बार्शी तालुक्यातल्या एका खेड्यातून 18 देशातल्या विद्यार्थ्यांशी जोडलेले माझ्या कानावर आलं आणि मी ते कन्फर्म केलं. आणि त्यावेळेपासून सरांच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीकडे पॉझिटिव्हली पाहणं आणि त्यांना शक्य होईल तेवढं मदत करणं म्हणण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहित करणं एक संपादक म्हणून हे काम मी करण्याचा प्रयत्न केला. नक्कीच. आपल्याला एक फोन येतोय सर, तो घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात जळगावहून. नमस्कार, बोला. दिसले सर, नमस्कार. आपल्याला नमस्कार. खरं तर आपल्याशी 4-5 दिवसांपूर्वी वैयक्तिक मोबाईल नंबरवर संवाद साधला होता मी आपलं अभिनंदन करण्यासाठी. मी स्वतः गेले 25 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय नवी दिल्ली पुरस्कृत जनशिक्षण संस्था निधी संचालकपदी आहे मी. नक्कीच. आपले प्रश्न सर विचारू शकाल? पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की सर तुमचं प्रेरणास्थान काय आहे, हा पहिला प्रश्न. दुसरं म्हणजे असं विचारायचं आहे की तुम्हाला पुरस्कार मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया तुमच्या काय होत्या, आणि तिसरं म्हणजे कामाचं समाधान तुम्ही कसं मोजता. धन्यवाद. धन्यवाद आपल्या प्रश्नांबद्दल. प्रेरणास्थान काय आहे?
मला वाटतं मी ज्या खडतर परिस्थितीमध्ये काम करतो ती एक खडतर परिस्थिती हेच माझ्यासाठी एक मूलभूत प्रेरणेचा स्रोत आहे. कारण म्हणतो ना की विपरीत परिस्थितीमध्ये केलेले कष्ट आणि त्याच्यानंतर मिळालेलं यश याचा आनंदच काही और असतो. तर मला वाटतं ती विपरीत आणि खडतर परिस्थिती हीच माझ्यासाठी एक प्रेरणादायी स्रोत आहे. नक्कीच. आणि मगाशी जसं आपण तुम्ही सांगितलं की तुम्हाला किती आनंद झाला आणि सगळ्यांनाच आनंद झाला, ज्यांनी ज्यांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे त्या सगळ्यांना. तुमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? कारण तो जो एक भाग आहे की आपल्या सरांना हे बक्षीस मिळालं, काय प्रतिक्रिया होत्या त्यांच्या? हा पुरस्कार घेतल्यानंतर मिळाल्यानंतर मग मी एक दिवस गावकऱ्यांनी जेव्हा गावामध्ये बोलवला सत्कारासाठी, तर गावामधून आम्ही सर्व मुलांसोबत आम्ही एक वाजत गाजत मिरवणूक काढली आणि त्या मिरवणुकीमध्ये आम्ही सर्व मुलांसोबत आम्ही डान्स केला. तर मुलांच्या त्या उत्कट प्रतिक्रिया, सरांना आपल्या काहीतरी मिळालेलं आहे, तर मुलांनी त्यांच्या गावाकडे त्यांच्या मामाला, त्यांच्या जेवढे काही पाहुणे रावळे आहेत त्यांना फोन करून सांगितलं की आमच्या गुरुजींना आज एवढं मोठं बक्षीस मिळालेलं आहे. म्हणजे आनंद त्यांनी स्वतः तर साजरा केलाच, पण त्या आनंदामध्ये इतरांना देखील सहभागी करून घेतलं. आजही जेव्हा इतर गावातले किंवा इतर नागरिक जेव्हा आमच्या गावात परितेवाडीत शाळेला भेट द्यायला येतात, तेव्हा मुलं आनंदाने त्यांना सांगत असतात की येस, आम्ही सरांचे विद्यार्थी आहोत, आम्ही सरांसोबत शिकतो किंवा सर आम्हाला शिकवत असतात. तर हा मुलांच्या एका म्हणून की लहानपणात देखील त्यांना ते अशा पद्धतीने आनंद साजरा करावा, हे इतके मॅच्युअर ते खूप झालेले दिसत आहेत. नक्कीच. म्हणजे एक पूर्ण जे गावातले एक शिक्षक म्हणून जी एक काही वर्षांपूर्वीची जी एक प्रतिमा होती की छडी लागे छमछम सारखी जी प्रतिमा होती की अतिशय कडक शिक्षक आणि सगळेजण त्यांना घाबरून असणारे, तर ती मला वाटतं की तुम्ही पूर्णपणे बदलून टाकलेली आहेत आणि मुलांना शिक्षक हे आता आपलेसे वाटू लागलेले आहेत की आपले कोणीतरी जवळचे आहेत असं वाटू लागलेलं आहे. कुडाळकर यांनी अजून एक प्रश्न विचारला होता की कामाचं समाधान तुम्हाला कशा पद्धतीने मिळतं? नाही, कामाचं समाधान म्हणजे त्याच्यासाठी जितके मी प्रयत्न करतो ते प्रयत्न करत असताना मला आनंद वाटतो. यश मिळो ना मिळो हा माझ्यासाठी फारसा मुद्दा राहत नाही. कारण काम करत असताना जसं सरांनी उल्लेख केलं की मी झपाटून घेतलेलं असतं त्या कामावरती, त्या प्रोजेक्टवरती मी स्वतःला झोकून देतो आणि ते इतरांपासून किंवा जगापासून वेगळं होऊन ज्या कामामध्ये मी झोकून देतो ते झोकून देत असताना जे काही प्रयत्न करत असतो, तर ते प्रयत्न करत असतानाच मला त्याचा आनंद मिळतो की मी काहीतरी चांगले प्रयत्न करतो आहे आणि हे प्रयत्नशील राहणं हेच माझ्यासाठी एक समाधानाची बाब आहे. मी केवळ यश मिळालं म्हणून स्वतःला लगेच समाधानी राहू शकत नाही. कारण ते काय यश मिळालं ते म्हणजे एक स्वल्पविराम असतो की त्या स्वल्पविरामाच्या पुढेही आपल्याला काहीतरी वाटचाल करायची असते. त्याच्यामुळे माझं समाधान हे प्रयत्नशील राहणं याच्यामध्ये आहे. नक्कीच. सर, आपण जेव्हा कामाला सुरुवात केली 2017 मध्ये, तर तेव्हा असं वाटलं होतं की आपलं जे काम आहे ते वैश्विक पातळीवर पोहोचू शकेल? नाही, तसं आपण कधी विचार नाही करू शकत की हे काम आपण या ठिकाणी किंवा अशा पद्धतीने ते इतकं व्यापक होत जाईल. हा, एवढं मात्र निश्चित होतं की हे काम काहीतरी वेगळं आहे आणि हे मुलांच्या शिक्षणाच्या पद्धतीमध्ये काहीतरी आमूलाग्र बदल घडवेल, एवढा मात्र निश्चित विश्वास मला होता. बरोबर आहे. सर, जेव्हा तुम्ही आता म्हणजे पहिल्यापासून जेव्हा बघत होतात की मुलांच्या मध्ये काही बदल घडत होते, तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही तुमच्या पत्रकारांना पाठवलं होतं आणि काय नक्की काम चालू आहे याची कुठेतरी तुम्ही छाननी करत होता, तर मुलांमध्ये काही बदल तुम्हाला जाणवले का की ह्या शिक्षण प्रणालीनंतर? नाही मॅडम, त्या अँगलनं आम्ही अभ्यास केला नाही. परंतु तुम्ही मागाशी त्यांच्या विद्यार्थ्यांना काय वाटलं यांचं गौरव झाल्यानंतर, तर मला सरांनाच विचारायचं आहे की त्यांच्या क्षेत्राला, शिक्षण क्षेत्राला काय वाटलं, त्यांच्यासोबत काम करणाऱ्या शिक्षकांना काय वाटलं आणि राज्यभरातील शिक्षकांची त्याबद्दल काय प्रतिक्रिया होती, हा खरा म्हणजे महत्वाचा मुद्दा. मुलांना तर आनंद होणारच, आपल्या गुरूंचं कौतुक होतं, गुरूंचा सत्कार होतो, परंतु ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता त्या क्षेत्राची काय प्रतिक्रिया आहे, काय सांगाल? ज्या क्षणी हा अवॉर्ड घोषित झाला आणि सोशल मीडियातून ते सगळीकडे सर्वदूर पसरलं, तर मला येणारे फोन कॉल्स किंवा तुम्ही पाहिलं असेल की त्या 8-10 दिवसांमध्ये सोशल मीडियावरती सगळीकडे एकच चर्चा होती. पण शिक्षकांना देखील, सर्वसामान्य शिक्षक आणि सर्व क्षेत्रामध्ये काम करणारे नागरिक किंवा सर्वसामान्य नागरिक यांना एक प्राऊड, अभिमानाची भावना होती की
मीच विजेता आहे असं प्रत्येक शिक्षकाला वाटत होतं. हा सन्मान हा रणजित डिसले यांचा नाही, तर हा सन्मान ह्या जिल्हा परिषदेच्या किंवा सरकारी शाळांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचा आहे, ही भावना पदोपदी मला जाणवत होती. आणि केवळ शिक्षक क्षेत्रांमधल्याच व्यक्तींना आनंद झाला असंही नाही. जेव्हा मी बाहेर पडतो, अनेक पोलिसांना भेटतो, अनेक रस्त्यावरच्या अनेक नागरिकांशी संबंध येतो, त्या प्रत्येकाला ती भावना आहे की सर तुम्ही आपल्या देशाचं नाव खूप उज्ज्वल केलं, सर तुमच्यामुळे आज भारताची मान जगामध्ये उंचावली गेली. तर मग या प्रतिक्रिया हा जेव्हा आपण ऐकतो तर हाच एक शिक्षणाविषयी एक सकारात्मक बदल झालेला आहे किंवा शिक्षण क्षेत्राकडे, सरकारी शाळातल्या शिक्षण क्षेत्राकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. ही एक भावना आता समाजामध्ये रुजलेली आहे, एवढंच मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. नक्कीच. आणि अतिशय एक सकारात्मक चित्र निर्माण झालेलं आहे की जे काही वर्षांपूर्वी किंवा मी तर म्हणेन की तुम्हाला पुरस्कार मिळण्याआधी आणि नंतरचं जे एक शिक्षण क्षेत्राविषयी, शिक्षण प्रणालीविषयी आणि शिक्षकांविषयीचं जे एक मत आहे, तर जो एक दृष्टिकोन आहे, त्यामध्ये नक्कीच सकारात्मक बदल झालेला आहे. आणखीही आपण चर्चा करणार आहोत या विषयावर, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण चर्चा करतोय डिजिटल शिक्षण प्रणालीविषयी आणि आज आपल्याबरोबर 2 तज्ज्ञ आहेत. आपल्याबरोबर आहेत रणजित सिंह डिसले सर, ज्यांना ग्लोबल टीचर्स प्राइज 2020 मिळालेला आहे, आणि आज आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ संपादक राजा माने सर. डिसले सर, तुम्ही सांगितलं की हा जो प्रवास आहे हा कशा पद्धतीने सुरू झाला. 2017 मध्ये तुम्ही डिजिटल शिक्षण, व्हर्च्युअल क्लासरूम जी आहे ती सुरू केली. मला असं सांगा की आत्ता सध्या पूर्ण जगामध्ये कोणते देश आहेत की जे सध्या पुढे आहेत डिजिटल शिक्षणामध्ये? डिजिटल एज्युकेशनमध्ये किंवा शिक्षणामध्ये तंत्रज्ञान अतिशय प्रभावी वापरण्यामध्ये सिंगापूर हा देश जगामध्ये खूप अग्रेसर आहे. आणि त्यांचं तंत्रज्ञान वापरण्याची पद्धत म्हणजे ते थेट मुलांशी निगडीत आहे किंवा दैनंदिन समस्यांशी निगडीत आहे. तंत्रज्ञानाचा वापर ते दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी कसा करावा हे लहान मुलांना शिकवतात. जसं आपल्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता कोडिंग सारख्या विषयांचा समावेश झालेला आहे, पण तीच ऑलरेडी ती संकल्पना सिंगापूर सारख्या किंवा व्हिएतनाम सारख्या एशियन कंट्रीजच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ती आलेली आहे. सो तंत्रज्ञान हे अशा पद्धतीने वापरलं गेलं पाहिजे आणि त्याचा फायदा ते देश आपण पाहतो की सिंगापूर किंवा साऊथ कोरिया वगैरे असतील तर ते तंत्रज्ञानाबाबतीत खूप पुढे अग्रेसर आहेत. तर हे देश मला वाटतं की शिक्षणामध्ये तंत्रज्ञान वापरण्यामध्ये फार पुढे गेलेले आहेत इतर देशांच्या तुलनेत. बरोबर आहे. आणि जगाच्या पातळीवर जर विचार केला तर आपला देश डिजिटल शिक्षण प्रणालीमध्ये कुठे आहे, आणि आपला देश पण म्हणजे भारत देश पण आणि महाराष्ट्र पण कुठे आहे ते पण ऐकायला आपण तंत्रज्ञान हे खूप चांगल्या पद्धतीने शिक्षक वापरत आहेत भारत देशातले. आणि ते फक्त आत्ताची आपल्या समोरची समस्या म्हणू शकतो की ह्या तंत्रज्ञान वापरण्यासाठीची ॲक्सेस ऑफ डिव्हाइसेस या महत्त्वाच्या गोष्टीवरती आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. कारण कोरोनामध्ये देश डिजिटली शिक्षणामध्ये खूप पुढे गेलेला आहे आणि कुठं कोण मागं राहिलेला आहे. आपल्या शिक्षकांनी ते प्रयत्न केले, पण प्रत्येक मुलाकडे डिव्हाइसचा ॲक्सेस नव्हता किंवा अनेक शिक्षकांकडे देखील ते डिव्हाइसेस नव्हते. त्याच्यामुळे इथून पुढे आपल्याला वाटचाल करत असताना जर कदाचित असंच पॅन्डेमिक नेक्स्ट कधी आलं तर त्यावेळी शिक्षण क्षेत्रानं आणि शिक्षकांनी तयार असायला हवं विथ ॲक्सेस ऑफ डिव्हाइसेस. नक्कीच. ह्याच्यावर खरं तर मला आणखी प्रश्न विचारायचे, पण आपल्याला एक फोन येतोय. मयुरी आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार, बोला. हॅलो. हॅलो. हा, बोला. नमस्कार. आपला प्रश्न विचारा मयुरी. टीव्हीचा आवाज एकदम कमी करा. हो हो हो, म्यूटच आहे. मला असं विचारायचं होतं सरांना की त्यांनी परवा एका कार्यक्रमात असं म्हटलं की द वर्ल्ड इज अ स्कूल, म्हणजे अख्खं जग ही शाळा आहे. तर त्यांनी बाहेरच्या देशातल्या शिक्षण पद्धतीचा काही अभ्यास केला होता का हे सगळं मिळवताना? धन्यवाद. आपण आता खरं तर त्याच मुद्द्यावर होतो की इतर देशांच्या शिक्षण पद्धतीचा तुम्ही कसा अभ्यास केला होता? ऍक्च्युली द वर्ल्ड इज स्कूल असं नाही मी म्हणत, तर द वर्ल्ड इज माय क्लासरूम, म्हणजे सगळं जग हेच माझ्यासाठी एक क्लासरूम असल्यासारखं आहे. कारण मी स्वतःला एका 4 भिंतीतल्या एका वर्गखोलीपुरतं मर्यादित ठेवू नाही इच्छित, तर जगातल्या प्रत्येक मुलापर्यंत ज्याला कुणाला तर शिक्षण घेण्याची गरज आहे किंवा शिक्षण घ्यायचं आहे, त्याला चांगल्या शिक्षकाची गरज आहे, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी हे सगळे प्रयत्न करत असतो.
जगातल्या शिक्षण पद्धतींचा मी अभ्यास केलाय असं नाही म्हणणार, पण त्या शिक्षकांशी संपर्क साधून आणि त्यांच्या अभ्यास किंवा त्यांच्या टीचिंग टेक्निक्सचा मी अभ्यास केलेला आहे की ते कशा पद्धतीने तंत्रज्ञान वापरतात, ते तंत्रज्ञान वापरल्यामुळे त्यांच्या मुलांच्यामध्ये किंवा शैक्षणिक गुणवत्ता वाढ किती प्रमाणात होते, असा एक कम्पॅरेटिव्ह स्टडी मी करत राहतो की ज्याच्यामुळं मला तंत्रज्ञान मिनिंगफुल वेनी वापरला पाहिजे, अर्थपूर्ण पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, ज्याच्यामुळं ज्याची परिणिती आहे ती मुलांच्या शिक्षणामध्ये होईल आणि मुलांना एक चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळेल, याच्याकरिता मी प्रयत्नशील राहतो. नक्कीच. माने सर, तुम्ही काय सांगाल की आज एक टप्पा गाठलेला आहे आणि जसं सरांनी सांगितलं की हा फक्त स्वल्पविराम आहे, अजून पुढे बराच प्रवास आहे, तर तुमच्या सरांकडून काय अपेक्षा आहेत की आपली जी शिक्षण पद्धती आहे त्याला आणखी पुढे नेण्यासाठी आणि आणखी चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी? तर एकूणच आता सरांनी बोलताना एक भावना व्यक्त केली की पुन्हा जर कोरोनासारखं महामारीसारखं संकट उभं राहिलं तर आपला विद्यार्थी किंवा आपलं शिक्षण क्षेत्र पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरसह तयार असायला हवा. नेमकं तेच सूत्र घेऊन मला सरांनाच विचारू वाटतं की भविष्यात एक तर शासनाने या संदर्भात कुठली भूमिका आणि धोरण ठरवलं पाहिजे, पालकांमध्ये कशा पद्धतीची जागृती डिजिटल एज्युकेशन किंवा या प्रणालीबद्दल आणली पाहिजे, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात कमालीची उदासीनता देखील डिजिटल प्रणालीबद्दल असल्याचं पत्रकार संपादक म्हणून आम्हाला जाणवतं. तर ही दूर करण्याचं खूप मोठं आव्हान हे या डिजिटल प्रणालीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपुढे असताना सर आपण ही प्रणाली पुढे नेण्यासाठी नक्की काय करणार आहात? तुम्ही जसं QR कोड यांनी प्राथमिक शिक्षण क्षेत्रात क्रांती आणली, परंतु पुढच्या काळात हे बदलते संदर्भ पाहता 10 वर्षानंतर महाराष्ट्र डिजिटलच्या आघाडीवर कुठं असेल? तुम्ही अपेक्षा अगदी कालसुसंगत व्यक्त केलेली आहे आणि मला असं वाटतं की पुढच्या 10 वर्षांमध्ये जसं काही असं काही पॅन्डेमिक आलं किंवा काय आलं किंवा तंत्रज्ञानाबद्दल शिक्षकांमध्ये किंवा शिक्षण क्षेत्रात उदासीनता आहे, तर माझा प्रयत्न इथून पुढे हाच आहे की हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी सक्षम असे 21व्या शतकातले शिक्षक घडवणे, असे शिक्षक समाजासमोर आणणे. कारण या जगाला खरंच गरज आहे 21व्या शतकातल्या शिक्षकांची. मुलं ऑलरेडी 21व्या शतकातली आहेत. असं कायम म्हटलं जातं की 21st century students are being taught by 20th century teachers with 19th century curriculum using 18th century techniques. तर ह्या वाक्यातूनच आपल्या लक्षात येते की काय पद्धतीने आणि कुठे आपल्याला जायचं आहे. तर 21व्या शतकातले शिक्षक जे तंत्रज्ञान चांगल्या पद्धतीने वापरतील आणि तेवढे सक्षम ते असायला हवेत, याच्याकरिता मला जितके सरकारी पातळीवर म्हणूयात किंवा माझ्या पातळीवर आणि जागतिक पातळीवर देखील जितके प्रयत्न करता येतील ते मी करतच राहणार आहे. शिक्षक प्रयत्न करतच असतात, फक्त त्यांना एक आत्मविश्वास देणं, त्यांच्यातली जी काही मरगळ आलेली असते ती मरगळ झटकून त्यांना पुन्हा नव्या जोमाने काम करण्यासाठी उद्युक्त करणं, याच्यासाठी निश्चितपणे प्रयत्न आपण करूया. नक्कीच. आणि हा प्रयत्न मला वाटतं की एक जर संघटित झाला तर नक्कीच त्याला एक छान रूप मिळू शकेल. सर, QR कोड हा जो एक कॉन्सेप्ट आहे की शिक्षणामध्ये QR कोड, पुस्तकांमध्ये QR कोड, आणि तो जर जेव्हा आपण तो स्कॅन करू तेव्हा आपल्याला छान तिथे असं काहीतरी व्हिडिओज वगैरे दिसतात, तर हे सगळं आम्ही वाचलेलं आहे. तर नक्की ही संकल्पना काय आहे? QR कोड्स म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड असतात. ते त्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्ही आता जर 1ली ते 12वीचे पाठ्यपुस्तकं बालभारतीचे वापरत असाल तर मुलांनो आणि पालकांनो जे कोणी काही कार्यक्रम पाहत आहेत तर त्या प्रत्येक धड्यामध्ये तुम्हाला एक QR कोड चौकटीमध्ये काळ्या रंगाचा कोड दिसेल. तर तो कोड जो आहे तो तुम्ही दीक्षा नावाच्या ॲपमधून स्कॅन करायचा. दीक्षा हे ॲप आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटने आता तयार केलेलं आहे. तर ते ॲपमधून तो कोड स्कॅन केला की त्या पाठाशी संबंधित असणारे सर्व डिजिटल कंटेंट, व्हिडिओ असतील, पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन असतील, ॲनिमेशन्स असतील, काही PDFs असतील, हे सर्व तुम्हाला एका क्लिकवरती मोबाईलवरती अवेलेबल होतं. तर QR कोडेड पाठ्यपुस्तकांची निर्मितीच याकरिता झालेली आहे की शिक्षण कधीही, कुठेही आणि कधीही घेता आलं पाहिजे, कोणालाही ते घेता आलं पाहिजे. जी मुलं शाळेत येऊ शकत नाही ती देखील घर बसल्या आपल्या गतीनं शिक्षण घेऊ शकतात. आणि या QR कोडेड पाठ्यपुस्तकांचा
पॅन्डेमिकमध्ये कोरोनाच्या वेळेस जेव्हा शाळा बंद राहिल्या त्याचा सर्वाधिक फायदा या कालावधीमध्ये झालेला आहे. म्हणजे शाळा जरी आपल्या बंद राहिल्या तरी या QR कोडेड पाठ्यपुस्तकांच्या मदतीने शिक्षण हे पुढे चालूच राहिलेलं आहे. तर अशी पाठ्यपुस्तकं आज तुमच्या घरात आहे, तुमच्या प्रत्येकाच्या हातात ते पोहोचलेले आहेत. तर तुम्ही सर्वांनी तो कोड स्कॅन करून त्या QR कोडच्या माध्यमातून स्वतः कसं शिकू शकतो याचा अनुभव नक्की घ्यायला हवा. नक्कीच. तुम्ही जे सांगितलं की QR कोड जेव्हा आपण स्कॅन करतो तर तेव्हा डिजिटली आपल्याला शिक्षण मिळू शकतं, जे व्हिडिओज आहेत किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे. तर हे जे सगळं मटेरियल होतं की व्हिडिओज करणं किंवा तुम्ही जसं म्हणालात की कविता म्हणून घेणं, तर हे सगळं जे मटेरियल होतं तर ते कसं तयार केलं? याच्यासाठी खूप 2 ते 2.5 वर्षांचा कालावधी लागला. बरं. पण हे तयार करण्यासाठीचं टेक्निक्स जे आहेत किंवा कौशल्य आहे ते मी स्वतः आत्मसात केलं. पहिल्यांदा ते मी गुगलच्या मदतीनं शिकून घेतलं, कशा पद्धतीनं शैक्षणिक व्हिडिओ असायला हवेत, त्याला व्हॉइस ओव्हर देणं किंवा युट्यूबच्या व्हिडिओना स्वतःचं सबटायटल देत राहणे, या गोष्टी मी स्वतः शिकलो. आणि मग माझ्या मुलांना आवडतील असे छोटे छोटे व्हिडिओज मी तयार केले, ते त्यांना दाखवले. मग त्यांच्याकडून काही फीडबॅक की सर हे असं नाही पाहिजे किंवा सर हे नाही आम्हाला आवडलं, की मग माझ्या लक्षात आलं की मुलांची आवड नेमकी काय आहे, ते त्यांना कशा पद्धतीने केलेलं आवडतं. आणि मग माझ्या स्वतःमध्ये देखील मी क्रिएटिव्ह राहत असताना त्याच्यामध्ये पण काही बदल करत गेलो. तर हा स्वतःला नव्याने पाहण्याचा आणि स्वतःचीच क्रिएटिव्हिटीला काही वेगळ्या नजरेतून, मुलांच्या नजरेतून पाहून त्याला अजून जास्त चांगलं बेस्ट करण्याचा प्रयत्न हा कंटिन्यू चालू राहतो. नक्कीच. मुलींच्या शिक्षणासाठी तुम्ही वेगळे प्रयत्न केलेले आहेत, ज्यासाठी तुम्हाला हे जे हा पुरस्कार मिळालेला आहे. तर एक QR कोड आणि मुलींसाठीचं शिक्षण, तर त्यासाठी काय प्रयत्न होते किंवा कशा पद्धतीचं ते काम होतं? मुलींचं शिक्षण म्हणूयात की त्या गावामध्ये जिथं मी काम करतो आहे तर तिथं मुलींच्या शिक्षणाविषयी प्रचंड अनास्था आहे. लहान वयामध्ये त्यांचं बालविवाह होण्याचं प्रमाण त्या काळी खूप जास्त होतं. तर मग या मुलींना एक नवा आत्मविश्वास देणे, स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठीचा एक आत्मविश्वास देणे, आणि तो केवळ शिक्षणाच्या माध्यमातून देता येऊ शकतो हा मला विश्वास होता. पण मग ह्या मुली जर घरी जरी बसत असल्या तरी देखील त्यांचं शिक्षण कसं चालू राहू शकतं हा विचार डोक्यामध्ये होता. आणि मग ही जी पाठ्यपुस्तकं, QR कोडेड पाठ्यपुस्तकं जी आज तुम्ही सर्वजण वापरत आहात, ही त्या मुलींपर्यंत अगोदर मी पोहोचवली. त्याच्यामुळे त्या मुली ज्या आहेत ते घर बसल्या देखील त्यांचं शिक्षण पुढे कंटिन्यू करू शकल्या. मी जे तयार केलेली QR कोडेड पाठ्यपुस्तक होती तर ती डायनॅमिक पाठ्यपुस्तक होती. म्हणजे त्या कोर्समध्ये मुलांच्या लर्निंग स्टाईलनुसार त्यांना कंटेंट अवेलेबल होत होता. म्हणजे एखाद्याला आपण म्हणतो ना की एक गोष्ट एकदा समजते, एकदा सांगितली की लगेच समजते, पण काही जणांना ती 2-4 वेळा समजून सांगावी लागते, त्याला मग परत ती समजते. तसं त्या आमच्या QR कोडमध्ये प्रत्येकाच्या लर्निंग स्टाईलनुसारचं मटेरियल त्याला अवेलेबल होतं. त्याच्यामुळे त्या मुली काय करायचे की जेव्हा त्यांना वेळ मिळेल त्या फावल्या वेळामध्ये तो कोड स्कॅन करून स्वतःचं शिक्षण कंटिन्यू करायच्या. व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड एक प्रश्नपत्रिका सोडवावी लागते, आणि मग त्या प्रश्नपत्रिकेचे जे निकाल आहे त्याच्यावर मला एक शिक्षक म्हणून लक्षात येते की त्या विशिष्ट व्यक्तीला किंवा त्या मुलाला तो कॉन्सेप्ट, ती जी काही माहिती आहे किंवा ते आशय जो आहे तो कितपत समजलेला आहे याचा एक अंदाज येतो. आणि मग जर ते चांगल्या पद्धतीनं त्याला समजलेला नसेल तर मग त्याला वेगळा व्हिडिओ, वेगळा रेफरन्स मटेरियल त्याच्यामध्ये द्यायचं, आणि मग तो स्वतःच्या गतीनं शिकू शकतो. तर एक पर्सनलाइज लर्निंग एक्सपिरियन्स ज्याला आपण म्हणतो की स्वतःला वैयक्तिकरित्या मुलं प्रत्येकाच्या स्वतःच्या गतीने शिकतात, त्याच्यासाठी हा QR कोडेड पाठ्यपुस्तक मुलींना खूप उपयुक्त ठरलेली आहे. नक्कीच. आणि तुम्ही जे सांगितलं की जरी काही इतर संसाधनं नाही आहेत पण ह्या QR कोडेड फक्त पाठ्यपुस्तकावरून पण हे जे शिक्षण आहे ते होऊ शकतं. माने सर, तुम्ही काय सांगाल की आपण जेव्हा शिक्षण म्हणतो तेव्हा शिक्षण हे फक्त डिग्री घेण्यासाठी नाही तर एक व्यक्तिमत्व घडवण्यासाठी असतं असं आपण म्हणतो. तुम्ही ज्येष्ठ संपादक आहात, 9 पुस्तकं तुमची प्रकाशित आहेत. तर एक व्यक्तिमत्व म्हणजे काय हे तुम्ही काय सांगाल की आपण जेव्हा शाळेत जातो किंवा शिक्षण घेतो तर त्यातून चांगलं व्यक्तिमत्व घडणं हे अपेक्षित असतं. या बदलत्या काळात आणि बदलत्या युगात ज्यावेळी आपण डिजिटल प्रणाली, शिक्षण प्रणालीबद्दल बोलतो तर आता किंवा व्यक्तिमत्व, आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे नक्की काय या संदर्भातली देखील व्याख्या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून सर तुम्ही जगापुढं मांडली पाहिजे असं मला वाटतं. ही तसं प्रथमदर्शनी खूप मोठी अपेक्षा वाटेल, परंतु ज्यावेळी आपण तुमच्या माध्यमातून जगाचं डिजिटल
शिक्षण प्रणालीचं नेतृत्व करायला निघालेलो आहोत. तर विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व म्हणजे नक्की काय आणि डिजिटल प्रणालीच्या दृष्टिकोनातून त्याचं व्यक्तिमत्व कसं असावं याविषयी तुम्ही काही संशोधन कदाचित करतही असाल किंवा त्या संदर्भात तुमची काही स्वप्न आहेत का? शिक्षणातून चांगला नागरिक घडवणं जाणं हे त्याचं अंतिम उद्दिष्ट हे असतंच आणि ते घडवण्यासाठी जर तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असेल तर ते खूप लाभदायकच आहे, उपयुक्तच आहे. पण तंत्रज्ञानाचा वापर करत असतानाच देखील त्याचा गैरवापर होऊ नये किंवा त्याचा मिसयूज होऊन, कारण परत त्याच्याने नव्याने वेगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. तर हा मुद्दा देखील लक्षात घ्यावा लागतो की डिजिटल एज्युकेशन जेव्हा आपण म्हणतो तंत्रज्ञान वापरत असतो तर त्यावेळी त्याची ही दुसरी बाजू देखील समोर येणं फार गरजेचं असतं आणि तो अवेअरनेस मुलांमध्ये तयार करणं, ती भावना किंवा एक जबाबदारीची जाणीव मुलांना असणं, याच्यासाठी लहान वयातच मी त्यांच्यामध्ये ती जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो की याच्यातले चांगलं आणि वाईट याच्यातला फरक मुलांना समजणं आणि शिक्षणासाठी तंत्रज्ञान वापरणं हा फोकस कसा मुलांचा अधिकाधिक राहील याच्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्नशील असतो. नक्कीच शिक्षण, डिजिटल शिक्षण, व्यक्तिमत्व विकास आणि एक मुलांची घडण या सगळ्याविषयी आज आपण बोलतोय. कार्यक्रमातून आणखीही बोलणार आहोत, आणखीही गप्पा मारणार आहोत. आत्ता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. डिजिटल शिक्षण प्रणालीविषयी आपण बोलतोय आणि आज आपल्याबरोबर आहेत रणजित सिंग डिसले सर आणि राजा माने सर. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया आपण. डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. मी डॉक्टर श्रीकृष्ण पाटगावकर बोलतोय अंबरनाथहून. नमस्कार सर, बोला. प्रश्न असा आहे की जेव्हा आपण डिजिटल शिक्षण म्हणतो तेव्हा डिजिटल शिक्षण पद्धतीमुळं आपणाला असं वाटतं का की विद्यार्थी आणि शिक्षक याच्यामध्ये काही भावी आयुष्यामध्ये किंवा भावी समाजामध्ये निर्माण होईल असं वाटतं का? कारण डिजिटल शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थी आणि शिक्षक याच्यामधला जो संवाद आहे किंवा विद्यार्थी आणि शिक्षकामधले जे हावभाव आहेत किंवा त्याची बॉडी लँग्वेज आहे किंवा त्याचे चेहऱ्यावरचे भाव आहेत हे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कितपत एकमेकांना शेअर करता येतील हा प्रश्न आहे. त्याचा व्यक्तिमत्वावर पण काही परिणाम होईल का भावी आयुष्यामध्ये? म्हणजे 30 वर्षांत किंवा समाज 40 वर्षांचा समाज घडलेला असेल त्याच्यावरती आपल्याला काय फरक पडेल असं वाटतं का? धन्यवाद. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे तो मला वाटतं की आता सध्या जे कोरोना काळामध्ये आपलं जे व्हर्च्युअल शिक्षण सुरू आहे तर तुम्हाला काय वाटतं की शिक्षक आणि विद्यार्थी यांचं जे एक नातं असतं तर त्याच्यामध्ये कुठे दुरावा निर्माण होईल का? हे बघा, टेक्नॉलॉजी कॅनॉट रिप्लेस अ टीचर. तंत्रज्ञान हा काही शिक्षकाला पर्याय नाही होऊ शकत. बट टीचर्स दोज हु आर युझिंग टेक्नॉलॉजी मे रिप्लेस अ टीचर हु इज नॉट युझिंग इट. म्हणजे जे शिक्षक तंत्रज्ञान वापरत आहेत ना ते मात्र जे वापरत नाहीत त्यांची मात्र जागा घेऊ शकतात. कारण ही 21व्या शतकातली पिढी तंत्रज्ञानाच्या मदतीनंच पुढे चाललेली आहे. आज शिक्षकांचं त्यांना आवडलं नाही तर लगेच युट्यूबवरती एक्सपर्ट टीचर्स त्यांना भेटतात. जेव्हा आपण परस्पर संवाद, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव याच्यामध्ये काही बदल होईल किंवा कशी असेल ही पुढी असा जेव्हा विचार करतो तर मला वाटतं आपल्याला आता विचारामध्ये काही आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. शिक्षण पद्धती ही कालानुरूप बदलत जात असते. जे रिजिड पूर्वीच्या काळामध्ये गुरुच्या घरी जाऊन आपण शिकायचो, परत त्याला शाळेचं एक रूप आलेलं आहे, त्या 4 भिंतीमध्ये शिकायचो आणि कोरोनामध्ये जो तो आपल्या घरी बसून घरी बसल्या जागी शिकत चाललेला आहे. तर त्यावेळी अशा शिक्षणातून अल्टिमेटली मुलांच्या भावना, मुलांच्या मध्ये काही अपेक्षित बदल होत आहेत का तर हे चेक करण्यासाठी किंवा याचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी देखील तंत्रज्ञान वापरता येतं आणि ते खूप उपयुक्त आहे. आणि ते चांगल्या पद्धतीने जर वापरलं गेलं, जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं तंत्रज्ञान आता पुढे येत आहे, त्याच्यामुळे शिक्षकाला वर्गात बसल्या जागी कुणाला ते समजतंय, कुणाला ते समजत नाहीये, कुणाच्या डोक्यात काय वेगळे विचार चाललेले आहेत हे देखील अधिक चांगल्या पद्धतीने समजणार आहे आणि त्याच्या मदतीने शिक्षक स्वतःच्या शिकवण्यामध्ये देखील बदल घडवतील. जेव्हा व्हर्च्युअल शिक्षणाचा विचार येतो किंवा व्हर्च्युअली जसं कोरोनामध्ये बघितलं की 8-9 महिने मुलं कंटिन्यू तंत्रज्ञानाच्या मदतीने मोबाईलवरती शिकत राहिली तर ते देखील एक नवीन शिकणंच आहे. कारण जेव्हा मोबाईलवरती याच्यापूर्वी आपण फारसं काही गेम खेळणं किंवा व्हिडिओ पाहणं याच्यासाठी वापरत होतो, पण ते देखील तंत्रज्ञान शिक्षणासाठी कसं वापरायचं हे देखील एक शिकणंच आहे. आणि हे शिकणं फॉर्मली जरी नसलं की औपचारिकदृष्ट्या शिक्षण नसलं तरी तंत्रज्ञान कसं वापरावं हे देखील आपल्याला या कोरोनाच्या काळामध्ये
आपल्याला समजलं असेल की शिकण्याला मिळाले असेल असंच मला वाटतं. नक्कीच. त्यांनी आणखी एक प्रश्न विचारला होता की व्यक्तिमत्वामध्ये विद्यार्थ्यांच्या काही फरक पडेल का जर डिजिटल शिक्षणामुळे किंवा व्हर्च्युअल शिक्षणामुळे? तसं म्हणता येईल, कारण जे देश सिंगापूर सारखे किंवा US सारख्या कंट्रीज जिथं हे खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं, ज्याला आपण भारतीय खूप भावनिक आहोत, तर ते एक भावनिक ओलावा असतो शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये, एक ते नातं असतं. तर ते कदाचित या तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे ते मिस होऊ शकतं, किंवा ही जी पिढी आहे ती त्यांचा इमोशनल कोशंट म्हणूयात की तो खूप लो मध्ये असू शकतो, की ते नातं नाही तयार होणार, हे कदाचित पॉसिबल आहे. बरोबर आहे. म्हणजे हे खरं तर एक भाकीत आपण म्हणू शकतो, पण आता आपण त्याच्याबद्दल खरं तर आपण काही नक्की असं सांगू शकत नाही, कारण ते शेवटी पुढची ती गोष्ट आहे. सर, मला असं सांगा की तुम्ही जेव्हा डिजिटल शिक्षण आणलं गावामध्ये, तर तेव्हा त्याच्यासाठी मगाशी तुम्ही एक उल्लेख केलात की तो म्हणजे साधनांचा. तर मग हे जे शिक्षण जेव्हा सगळ्या मुलांपर्यंत, गावातल्या मुलांपर्यंत पोहोचवायचं होतं, तर तेव्हा मग फोन होते प्रत्येकाकडे किंवा काय, कशा पद्धतीने ते पोहोचलं? तेवढी साधनं होती? नाही, साधनांची अनुपलब्धता ही आमच्यासमोर कायम समस्या असायची. पण जसं मी सांगितलं की समस्या असेल तर त्याच्यावर उपाय शोधला पाहिजे, हे माझ्या डोक्यामध्ये कायम बसलेलं, की समस्या आहे म्हणून तिथं थांबायचं नाही, किंवा ती समस्या आहे माझी फार मोठी म्हणून इतरांना सांगत बसण्याचं, तर त्याच्यावरचे उपाय शोधायचे. तर ॲक्सेस ऑफ टेक्नॉलॉजी किंवा डिव्हायसेस हा आमच्यासमोरचा एक मुद्दा होताच. पण मग त्याच्यासाठी मी समाजाचं सहकार्य घेतलं. रोटरी क्लब सारख्या, मोडणीमच्या रोटरी क्लब म्हणूयात किंवा टेंभुर्णीच्या असूयात, या लोकांनी आम्हाला मदत केली. यांच्यामुळंच आज आम्ही प्रत्येक मुलापर्यंत डिव्हायसेस पोहोचू शकलो. किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया बार्शी सारख्या शाखा, त्यांनी देखील त्यांच्या CSR फंडातून आम्हाला मदत केली, आणि शाळेला जे जे काही आम्हाला लागणार होतं त्या सर्व बाबी या स्टेट बँक म्हणूयात किंवा रोटरी क्लब म्हणूयात यांच्या मदतीनं त्या पूर्ण करता आल्या. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा तुम्हाला एक चांगलं काम करायचं असतं, चांगल्या प्रेरणेनं तुम्ही काम करता, तर देणारे हात हजारो आहेत. फक्त तुमच्याकडे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचं एक नेटवर्क असावं किंवा ते कॉन्टॅक्ट असले की तुमच्या अधिक सोयी जे आहेत किंवा काम जे आहे ते अधिक सोपं होतं. बरोबर आहे. तुम्ही आता म्हणालात की देणारे हात हजारो आहेत, आणि आम्ही वर्तमानपत्रामध्ये किंवा वेगवेगळ्या वाहिन्यांमध्ये वाचलेलं आहे की तुम्हाला पुरस्कार म्हणून जी 7 कोटी ही जी रक्कम मिळाली, तर त्यातली अर्धी रक्कम ही तुम्ही इतर जे 9 जण होते, शिक्षक होते, तर त्यांच्या कामासाठी दिलेली आहे. आणि हा आणखी अभिमानाची गोष्ट आमच्या सगळ्यांसाठी आहे, सगळ्या भारतीयांसाठी आहे. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हा अनेकांना कदाचित स्पॉन्टेनियस डिसिजन वाटला असेल किंवा भावनेच्या भरात घेतलेला निर्णय आहे असं वाटत असेल, पण तसं काही नाहीये. ते ऑलरेडी मी डिसाईड केलंच होतं की जर मी विजेता ठरलो तर माझ्या पुरस्कार रकमेतली निम्मी रक्कम मी इतर 9 शिक्षकांसोबत शेअर करेन. त्याचं महत्त्वाचं कारण हेच आहे की मी जिंकलो म्हणजे मी सगळ्यांपेक्षा बेस्ट आहे, चांगला आहे असं मला वाटत नाही. आय एम जस्ट फर्स्ट अमंग द इक्वल्स. आम्ही सगळे चांगलंच काम करतो आहोत, फक्त त्यांना कोणाला तरी एकाला अवॉर्ड द्यायचा होता म्हणून त्यांनी कोणीतरी एक जण माझ्या रूपात निवडलेला आहे. त्या 9 शिक्षकांना देखील ही रक्कम, हे पारितोषिक जे आहे ते त्यांच्यासाठी देखील खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्या या पुरस्काराच्या रकमेतून ते त्यांच्या शाळेतल्या मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी काम करतील. जसं मी मगाशी देखील उल्लेख केला की आय बिलीव्ह की द वर्ल्ड इज माय क्लासरूम. तर या 9 शिक्षकांच्या मदतीनं माझं जे व्हिजन आहे ते मी पुढे अजून चांगल्या पद्धतीनं आकारास आणू शकतो. हे 9 शिक्षक माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी देखील मला मदतच करतील. आणि जसं म्हणतो की एकीचे बळ असतं, त्याच्यामध्ये खूप ताकद असते. एवढ्या मोठ्या शिक्षण क्षेत्रातल्या सर्व समस्या सोडवण्यासाठी एकटा रणजित डिसलेचे प्रयत्न अपुरे पडतील, पण हे 10 शिक्षक जर एकत्र आले आणि ते या चांगल्या रकमेचा वापर करून शिक्षण क्षेत्राला काही नवीन सोल्युशन्स किंवा नवीन बदल घडवत असतील तर ते चांगलंच आहे. त्यामुळे या सहकार्याच्या भावनेतूनच मी ती जी प्राइस मनी आहे ती इतरांसोबत, त्या 9 शिक्षकांसोबत शेअर करण्याचा निर्णय घेतला. कारण मला नेहमीच असं वाटत आहे की टीचर्स ऑलवेज वर्क फॉर द आउटकम्स, नॉट फॉर द इनकम्स. शिक्षक हे आपलं ज्ञान, माहिती ही कायम विद्यार्थ्यांना देत आलेलेच आहेत. त्यामुळे ते कायम देण्याच्याच भूमिकेमध्ये असतात. त्याच्यामुळे आनंद देतो आपण, दुःख देतो, तसे पैसे पण एकमेकांसोबत शेअर केले तर ते चांगलंच आहे. आज जरी एकटा रणजित डिसले हा विजेता असला तरी आम्ही 10 जण खुश आहोत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच मला अनेक पुढे काम चांगलं करण्यासाठी प्रेरणा देतो. नक्कीच. पुढे आपले काय पुढचे आपले प्लॅन्स आहेत किंवा काय योजना आहेत की एकतर ही जी पुरस्काराची रक्कम आहे त्यातूनही, आणि इतर तुमच्या पुढच्या काय योजना आहेत? आता मी या माझ्या वाट्याला असलेली जी 50% रक्कम आहे त्यातला काही भाग हा मी
टीचर इनोव्हेशन फंड म्हणून वापरणार आहे, की जसं अनेक शिक्षक शाळेमध्ये काहीतरी काही नवीन प्रयोग राबवत असतात, त्यांच्याकडे जे काही सोल्युशन त्यांनी नवक्रमाच्या माध्यमातून समोर आणलेलं असतं, तर ते समाजासमोर आणणं, त्याला रिकग्नाइज करणं आणि ते स्केलअप कसं करता येईल याच्याकरिता हा टीचर इनोव्हेशन फंड जो आहे तो वापरण्यात येईल. आणि त्याचा उरलेला जो 20% वाटा आहे तो मी लेट्स क्रॉस द बॉर्डर्स या प्रोजेक्टसाठी वापरतो आहे. तर हा प्रोजेक्ट जगातल्या अशांत देशांमध्ये पीसचा किंवा शांततेचा मेसेज प्रमोट करण्यासाठीचा प्रोजेक्ट आहे, की ज्याच्यामध्ये भारत, पाकिस्तान, इस्रायल, पॅलेस्टाईन, इराक, इराण या अशांत देशातली मुलं एकत्र येतात, ती चर्चा करतात, आपण का भांडत आहोत, आपल्यामध्ये काय सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस आहेत, आता आपण आपल्यातल्या समस्या दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे आणि कसे आपण जगातले शांततामय नागरिक होऊ शकतो, या भावनेतून किंवा या विचारातून हा प्रोजेक्ट जो सुरू आहे त्याच्यासाठी ही 20% रक्कम जी आहे ती वापरली जाणार आहे. नक्कीच. माने सर, तुम्ही काय सांगाल की एक संपादक म्हणून, ज्येष्ठ संपादक म्हणून किंवा एक शिक्षण पद्धतीचे अभ्यासक म्हणून तुमच्या पुढे काय तुमचं एक स्वप्न ज्याला आपण म्हणू शकतो शिक्षण पद्धतीमधलं, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? आता सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की ते पुढे काय करू इच्छितात, डिजिटल प्रणालीमध्ये पुढे काय होऊ शकतं आणि काही जे फोन आले आपल्याला, फोन कॉल्स, त्याच्यामध्ये जी एक भीती व्यक्त झाली की संवाद विद्यार्थी, शिक्षक आणि एकूणच या समाज व्यवस्थेतला संवाद या डिजिटल प्रणालीमुळे संपतो की काय आणि त्याचा एकूणच मानसिकतेवर, व्यक्तिमत्वावर परिणाम होतो की काय, हा धोका व्यक्त झाला. त्याचबरोबर या तंत्रामुळं ज्या नवीन समस्या किंवा डोळ्याचे प्रॉब्लेम सुरू होतील, सतत मोबाईल हातात घेतल्यामुळं लहान मुलांवर येणारं प्रेशर असेल, त्याचे शारीरिक काय परिणाम होतील. अर्थात कुठल्याही प्रगतीला समस्याची जोड असतेच आणि त्याच्यावर कालानुरूप उपाय निघतात, हे आपण पाहत आलेलो आहे. परंतु या मुद्द्यांवर देखील पुढच्या काळात डिसले सरांसारख्या व्यक्तींनी विचार केला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला वाटतं की सगळ्यांना असं वाटत असेल की डिसले सरांसारखे गुरुजी खरं तर प्रत्येक गावात तयार झाले पाहिजेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाले पाहिजेत. तुम्ही दोघेही इथे आलात आणि खूप वेगवेगळ्या विषयांवर, म्हणजे मी तर म्हणेन की आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने जगात वेगवेगळ्या ठिकाणी काय काय चालू आहे हे सगळं आम्हाला कळालं. आणि असं म्हणतात की शिक्षण हा चांगल्या भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठीचा एक पासपोर्ट आहे, कारण उद्या त्यांचाच आहे जे उद्यासाठी आज काम करतात. आणि डिसले सरांसारखी व्यक्तिमत्व, माने सरांसारखी व्यक्तिमत्व जी उद्यासाठी आज काम करतात, आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आले. तुम्हा दोघांचेही मी मनापासून आभार मानते आमच्या संपूर्ण सह्याद्रीच्या टीमतर्फे. आणि आज आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.